या बंधू भगिनीनो, मी फादर डॉक्टर पॅट्रिक मार्सेलिन डिसूजा। आज मी लूक शुभवर्तमान अध्याय 14 वचन 25 ते 33 येशूचा शिष्य होण्याची किंमत यावर चिंतन करत आहे। कृपया हा उतारा लूकच्या शुभवर्तमानातून किंवा गुगलवरून संपूर्णपणे वाचा, म्हणजे तुम्हाला हे चिंतन अधिक चांगल्या प्रकारे समजेल। लूकच्या या उतार्यात येशू लोकांना त्याचे शिष्य होण्याची किंमत समजावून सांगत असल्याचे आपल्याला आढळते। येशूचा शिष्य होण्याची किंमत याविषयीचं हे चिंतन मला एका हृदयस्पर्शी कथेने सुरू करायचं आहे की जिथे एक तरुण धर्मगुरू चीनमध्ये मिशनरी कार्य करण्यासाठी जातो आणि तिथे येशूच्या मळ्यामध्ये अनेक वर्ष ख्रिस्ताची सुवार्ता गाजवल्यानंतर तो तिथेच मरण पावतो। तो आपल्या घरी आईला भेटण्यासाठी सुद्धा मरायच्या अगोदर येऊ शकला नव्हता। एकदा एका शहरामध्ये, युरोपच्या एका शहरामध्ये काही तरुण ब्रदरांचं ऑर्डिनेशन होतं आणि त्या ऑर्डिनेशनला खूप लोक आले होते। चीनमधून एक बिशप पण आलेला होता। ऑर्डिनेशन झाल्यानंतर तिथे जो काही कार्यक्रम होता तिथे एक चीनमधले बिशप एका तरुण नवीनच धर्मगुरू झालेल्या धर्मगुरूकडे जातात आणि त्याला सांगतात, माझ्या मुला, अभिनंदन धर्मगुरू झाल्याबद्दल। माझी अशी इच्छा आहे की तू माझ्याबरोबर चीनला ख्रिस्ताचं कार्य करण्यासाठी यावंस। तो तरुण धर्मगुरू बिशपांना म्हणाला, बिशप साहेब, मलाही चीनमध्ये येशूसाठी कार्य करण्याची खूप इच्छा आहे आणि लहानपणापासून ते माझं स्वप्न होतं, परंतु मी आत्ताच तुमच्याबरोबर येऊ शकत नाही, कारण माझी आई आजारी आहे आणि म्हातारी आहे आणि तिची काळजी घेण्यासाठी कोणच नाही। ती मरण पावल्यानंतर मी नक्कीच चीनमध्ये मिशनचं कार्य करण्यासाठी येईन। बिशप काहीच बोलले नाहीत। दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला हा धर्मगुरू आपल्या आईबरोबर घरी होता त्यावेळेला त्यांच्या दरवाजावर कोणीतरी आवाज केला। त्याने दरवाजा उघडला तर तिथे बिशप उभे होते, तेच बिशप चीनमधले। त्यांना पाहून त्याला आश्चर्य वाटलं। त्याने बिशपला मध्ये यायला सांगितलं। बिशप मध्ये आले आणि सरळ त्याची आई ज्या खाटेवर झोपलेली होती तिथे ते गेले। त्याने गुडघे टेकले, आईचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला सांगितलं, आई, मी तुमच्याकडे तुमच्या मुलाची भिक्षा मागण्यासाठी आलेलो आहे। माझी इच्छा आहे की तुमच्या मुलाने माझ्याबरोबर चीनला मिशनचं कार्य करण्यासाठी यावं। मुलगा आईला सांगू लागला की आई, तू त्यांना हो सांगू नकोस, तू आजारी आहेस, तुझी काळजी घ्यायला कोणच नाही। परंतु आईने त्याला सांगितलं, तू गप्प राहा, तुझी लहानपणापासून इच्छा होती ना चीनमध्ये येशूचं कार्य करण्यासाठी जाण्यासाठी, तर तू त्या बिशपांबरोबर तू जा, माझी चिंता करू नकोस, माझी काळजी परमेश्वर घेईन। आणि तिने त्या बिशपाला सांगितलं, जरूर तुम्ही माझ्या मुलाला घेऊन तुम्ही चीनमध्ये त्याला घेऊन जा मिशनरी कार्य करण्यासाठी। दुसऱ्या दिवशी तिने आपल्या मुलाला अगदी अश्रू भरल्या डोळ्यांनी निरोप दिला आणि मग ती घरी आली। तिने आपलं जे काही होतं नव्हतं ते सर्व विकलं आणि एका म्हाताऱ्या लोकांच्या आश्रमामध्ये ती जाऊन राहायला लागली। तिथे अनेक वर्षानंतर ती मरण पावली। ती मरायच्या अगोदर तिचा मुलगा धर्मगुरू काही तिला भेटायला येऊ शकला नाही। तो पण चीनमध्ये अनेक वर्ष कार्य करत राहिला आणि एक दिवशी तो सुद्धा मरण पावला। प्रिय बंधू भगिनीनो, ह्या गोष्टीचा संदेश असा आहे की ज्याला येशूचं कार्य करायचं आहे, ज्याला येशूचं शिष्य व्हायचं आहे, त्याला खूप त्याग करावा लागतो, खूप दुःख सहन करावं लागतो आणि वेदना सहन कराव्या लागतात। मोठा लोकसमुदाय येशूबरोबर प्रवास करत होता आणि त्यांच्याकडे वळून तो म्हणाला, जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपल्या वडिलांचा, आईचा, पत्नीचा, मुलांचा, भावांचा आणि बहिणांचा व स्वतःच्या जीवाचाही द्वेष करत नाही तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही।
आणि जो कोणी आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही तो माझा शिष्य होऊ शकत नाही. इथे येशू त्याचे शिष्य बनण्यासाठी लोकांसमोर खालील 4 अटी ठेवतो आणि त्या सर्व अटी पूर्ण करणे खूप कठीण आहे. 1. जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ आणि बहिणींचा द्वेष करत नाही अशी व्यक्ती माझा शिष्य होऊ शकत नाही. 2. जर कोणी माझ्याकडे येतो आणि त्याच्याकडे असलेले सर्व काही सोडत नाही तो माझा शिष्य होऊ शकत नाही. 3. जर कोणी माझ्याकडे येतो आणि स्वतःच्या जीवाचा द्वेष करत नाही अशी व्यक्ती माझा शिष्य होऊ शकत नाही. आणि 4. जो कोणी आपला वधस्तंभ वाहून माझ्याकडे येत नाही तो माझा शिष्य होऊ शकत नाही. जर कोणी माझ्याकडे येतो आणि माझी वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ आणि बहिणीचा द्वेष करत नाही अशी व्यक्ती माझा शिष्य होऊ शकत नाही. येशूचे शिष्य होण्यासाठीची ही अट पूर्ण करणे केवळ कठीणच नाही तर खूप गोंधळात टाकणारी आहे. येशू कोणीतरी त्याचे वडील, आई, पत्नी आणि मुले आणि भाऊ आणि बहिणीचा द्वेष करेल अशी अपेक्षा कशी करू शकतो? सर्वप्रथम आपल्या कुटुंबातील सदस्यातील सर्वांचा द्वेष करणे हे अमानवी आहे आणि कुटुंबातील प्रेमाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे आणि तरीही येशू लोकांना तसे करण्यास सांगत आहे. येशूच्या या मागण्यांचा आपण कसा अर्थ लावू शकतो? येशूच्या मागण्यांसाठी आपला पहिला प्रतिसाद असा असेल की येशूच्या या मागण्या अमानवी आणि निरर्थक आहेत. येशूला माहीत आहे की या मागण्या अमानवी आणि निरर्थक आहेत आणि तरीही तो आपल्याला ते करायला सांगतो. मग येशू त्याच्या या अमानवी आणि अविचारी वाटणाऱ्या मागण्यांद्वारे आपल्याला काय सांगत आहे? या अमानवी आणि अविचारी वाटणाऱ्या मागण्यांद्वारे येशू आपल्याला त्याच्या शिष्यत्वाचे स्वरूप आणि आवश्यकता समजावून सांगत आहे. येशूचा शिष्य असणे म्हणजे गुलाबाच्या पलंगावर बसणे नाही. येशू लोकांना हे पूर्णपणे स्पष्ट करत आहे की जर त्यांना त्याचे शिष्य व्हायचे असेल तर त्यांना खूप आत्मत्याग करावा लागेल आणि प्रचंड दुःख आणि मनस्ताप सहन करावा लागेल. स्वतःच्या पालकांचा आणि कुटुंबियांचा द्वेष करणे सोपे नाही. त्यात खूप वेदना, दुःख आणि त्याग यांचा समावेश आहे आणि तरी पण येशू आपल्याला सांगत आहे की जो त्याचा शिष्य पाहतो इच्छितो त्याला हे सर्व करावे लागेल. मग येशूच्या म्हणण्याचा खरोखर अर्थ काय होता? येशूला खरोखर असे म्हणायचे होते का की त्याला त्याच्या शिष्यांनी त्यांच्या पालकांचा, पत्नीचा, मुलांचा, भावांचा आणि बहिणींचा द्वेष करावा? नाही, अजिबात नाही. आई, वडील, पत्नी, मुले, भाऊ आणि बहिणीचा द्वेष करणे या वाक्यांशाद्वारे येशू खऱ्या अर्थाने आपल्याला काय सांगतो की ज्यांना त्याचे अनुकरण करायचे आहे किंवा त्याचे शिष्य व्हायचे आहे त्यांनी येशूसाठी त्यांचे पालक आणि कुटुंबीय सोडण्यास तयार असले पाहिजे. दुसऱ्या शब्दात त्यांच्यासाठी येशू त्यांच्या जीवनातील मध्यवर्ती व्यक्ती असला पाहिजे. त्याच्या शिष्यांसाठी येशूपेक्षा कोणीही आणि काहीही महत्त्वाचे नसावे. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या जीवनासाठी फक्त येशूच सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. जगातील इतर प्रत्येकाला आणि इतर सर्व गोष्टींना त्यांच्या जीवनात आणि त्यांच्या जीवनाच्या योजनेत आता आणि भविष्यात दुसरे स्थान मिळाले पाहिजे. त्यांचे संपूर्ण अस्तित्व आणि त्यांचे संपूर्ण जीवन येशूमध्ये आणि त्याच्या भोवती बांधले गेले पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ते जे आहेत आणि जे करत आहेत त्यामध्ये त्यांना येशूसोबत एकरूप व्हायला हवे. त्यांचे अस्तित्व आणि कृती येशूच्या जीवनावर आणि कृतीवर आधारित असायला हवी. म्हणून आपण जर कोणी माझ्याकडे येतो आणि वडील आणि पत्नी आणि बहीण आणि कुटुंबियांचा द्वेष करत नाही तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही. हे येशूचे शब्द साहित्यिक अर्थाने नव्हे तर लाक्षणिक अर्थाने घेतले पाहिजेत. दुसऱ्या शब्दात आपण येशूच्या शब्दांचा खरोखर आणि प्रत्यक्षात अर्थ काय आहे ते समजून घेतले पाहिजे. येशूला खरोखर आपल्या पालकांचा आणि कुटुंबियांचा द्वेष आपण करावा असे सांगायचे नव्हते. असं मी का म्हणतो ह्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. 1. येशूने आपला संदेश देण्यासाठी अनेकदा दृष्टांत, उदाहरणे आणि लाक्षणिक भाषेचा वापर केला आहे. मत्ते म्हणतो येशूने या सर्व गोष्टी जमावाला दृष्टांतामध्ये सांगितल्या. त्यांनी दृष्टांताचा वापर केल्याशिवाय त्यांना काहीही सांगितले नाही. अशा प्रकारे संदेशाने सांगितलेले पूर्ण झाले. मी दृष्टांतामध्ये आपले तोंड उघडेन, जगाच्या निर्मितीपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलेन.
मत्ते 13:34-35. ज्या व्यक्तीने आपल्या शिष्यांना त्यांच्या अपराधांना 70 वेळा क्षमा करायला शिकवले आहे, 7च्या 70 वेळेला क्षमा करायला शिकवले आहे, तो कधीही आपल्या शिष्यांना त्याचे मालक, त्याचे पालक आणि इतर कुटुंबीय यांचा द्वेष करायला सांगणारच नाही. 3. मानव जातीला वाचवण्यासाठी, त्याच्या स्वर्गीय पित्याची योजना पूर्ण करण्यासाठी येशू दुःख सहन करण्यास आणि मरण्यास तयार होता, जी त्याने शेवटी त्याचा वधस्तंभ वाहून सर्व यातना आणि दुःख सहन करून आणि वधस्तंभावर मरून पूर्ण केली. त्यामुळे येशू कधीही त्याचे अनुसरण करू इच्छिणाऱ्यांना आणि त्याचे शिष्य बनू इच्छिणाऱ्यांना त्याचे पालक आणि कुटुंबीय यांचा द्वेष करण्यात सांगेल असे शक्य नाही. 2. तुमच्यापैकी जे काही आहे ते सर्व काही सोडून दिल्याशिवाय तुम्ही माझे शिष्य होऊ शकत नाहीत. इथे येशूने लोकांच्या मनातील गोंधळ अजूनही दूर केला आहे. ज्यांनी येशूच्या शब्दांना वाक्प्रचाराने घेतले होते आणि असा विश्वास ठेवला होता की येशू खरोखरच त्यांना त्यांच्या पालकांचा आणि कुटुंबाचा द्वेष करायला सांगत आहे. मग येशूच्या बोलण्याचा नक्की खरोखर अर्थ काय होता? आई वडील, पत्नी आणि मुले आणि कुटुंबियांचा द्वेष करणे याचा अर्थ काय होता नक्की हे येशूच स्पष्ट करतो. तो म्हणतो की त्यांना येशूचे अनुसरण करायचे आहे. त्यांनी त्यांच्याकडे असलेले सर्व काही सोडले पाहिजे, त्याशिवाय ते त्याचे शिष्य होऊ शकत नाही. जेव्हा तो तरुण श्रीमंत म्हणून येशूकडे येऊन विचारत होता की त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे म्हणून त्याला आणखी काय करावे लागेल, तेव्हा येशूने त्याला अगदी तेच सांगितले. येशूने त्याला म्हटले, जर तुला परिपूर्ण व्हायचे असेल तर जा, तुझे जे काही आहे ते विकून गरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि ये माझ्या मागे ये. जेव्हा त्या तरुणाने हे ऐकले तेव्हा तो दुःखी होऊन निघून गेला, कारण त्याच्याकडे खूप संपत्ती होती. येशूचे अनुकरण करणे आणि त्याचे शिष्य होणे किती कठीण आहे हेच हे उदाहरण आपल्याला दर्शविते. 3. जर कोणी माझ्याकडे येतो आणि स्वतःच्या जीवाचा द्वेष करत नाही तर अशी व्यक्ती माझा शिष्य होऊ शकत नाही. येशू त्याचे शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांना स्पष्ट करतो की जर त्यांना त्याचे अनुकरण करायचे असेल तर त्यांना स्वतःच्या जीवाचा द्वेष करावा लागेल. आपल्या जीवाचा द्वेष करणे म्हणजे काय? येशू आपल्याला सांगतो की त्याचे खरे अनुयायी होण्यासाठी आपल्याला आपल्या जीवाचा द्वेष करायला लागेल. ह्याचा अर्थ असा आहे की आपण आपले जीवन आपल्यासाठी येशू नंतर दुसऱ्या क्रमांकाचे मानले पाहिजे. येशू आपल्या जीवनाची पहिली प्राथमिकता असली पाहिजे. आपल्या जीवनासह इतर सर्व काही आणि आपल्या जीवनात येशू नंतर दुसऱ्या क्रमांकाचे असले पाहिजे. आपण जे काही आहोत आणि आपल्याकडे जे काही आहे ते आपल्या जीवनात येशूपेक्षा कमी महत्त्वाचे आहे. आणि जो कोणी आपला वधस्तंभ घेऊन माझे अनुसरण करत नाही तो माझा शिष्य होऊ शकत नाही. येशू स्पष्ट करतो की ख्रिस्ताचे शिष्यत्व म्हणजे स्वतःचा वधस्तंभ वाहून नेणे. जर आपण आपला वधस्तंभ वाहून त्याचे अनुसरण करण्यास तयार नसलो तर आपण येशूचे शिष्य होऊ शकत नाही. स्वतःचा वधस्तंभ वाहून नेणे. येशू आपल्याला दुसऱ्याचा वधस्तंभ वाहून नेण्यास सांगत नाही, तो आपल्याला आपल्या स्वतःचा वधस्तंभ वाहून नेण्यास सांगत आहे. आपला वधस्तंभ म्हणजे येशूचे अनुकरण करताना आणि त्याच्या शिकवणीनुसार आपले जीवन जगत असताना आपल्याला येणारे दुःख, आपल्या जीवनातील कठोर परीक्षा, क्लेश, अडचणी आणि त्याग होय. येशूचे शिष्य असणे म्हणजे येशूवर पूर्ण विश्वास ठेवणे आणि त्याला शरण जाणे होय. येशू आपल्याला हे समजावून सांगत आहे की ज्यांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे तेच त्याला शरण जाऊ शकतील. आणि एकदा ते येशूवर पूर्ण विश्वास ठेवण्यात यशस्वी झाले आणि त्याला शरण गेले की त्यांच्यासाठी या पुढील अटी जीवनामध्ये आणणे किंवा या गोष्टी करणे सोपे होईल. त्यांचे पालक, पत्नी, मुले, भाऊ आणि बहिणींचा द्वेष करणे त्यांना सोपे जाईल. त्याच्याकडे असलेले सर्व काही सोडून देणे त्यांना सोपे जाईल. त्यांच्या स्वतःच्या जीवनाचा द्वेष करणे त्यांना सोपे जाईल. त्यांचा वधस्तंभ वाहून नेणे आणि येशूचे अनुकरण करणे त्यांना सोपे जाईल. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे येशूचे शिष्य होण्यात येणारे सर्व दुःख सहन करणे आणि त्याग स्वीकारणे हे त्यांना सोपे जाईल. प्रिय बंधू भगिनींनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार इतक्या लक्षपूर्वक, काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडून ऐकून मला खूप बरं होईल, आनंद होईल.
कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक 7030447934 ह्यावर लिहा किंवा तुमच्या टिप्पण्या आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा. मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो. माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा. तुम्ही माझी वेबसाईट देखील निहाळू शकता. माझ्या वेबसाईटचं नाव आहे https://worldofemotions.in, जिथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहुड हे पुस्तक ई-बुक आणि ऑडिओ बुक या दोन्ही स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकतात. नोंदणी सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे. कृपया माझे विचार, माझे यूट्यूब चॅनल, माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाविषयी माहिती तुमच्या मित्रासह आणि संपर्कासह शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात. तुम्ही जर कॅथलिक असाल आणि तुम्हाला कन्फेशन करायची इच्छा असेल तर मला तुम्हाला मदत करण्यास आनंद होईल. तुमच्यासाठी माझी प्रार्थना. हे स्वर्गीय पित्या, हे चिंतन वाचणाऱ्या, हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि इतरांसमोर शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे. विशेषतः जे मला प्रोत्साहन, प्रार्थना आणि उदारतेद्वारे पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पवित्र, निरोगी आणि आनंदी ठेव. तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण कर. आमेन. आभारी.